चालू आहे का कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे मगाचपासून महिला लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने काल दिल्लीमध्ये आलो. काल केंद्रीय गृहमंत्री मुंबईचे प्रमुख नेते आदरणीय अमित शाह साहेबांनी बैठक बोलवली होती. त्यामुळे आता महिला आरक्षण डिलिमिटेशन या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला इंडियाच्या घटक पक्षाला काय माहिती दिली त्या ठिकाणी. आणि अशी एकंदरीत कल्पना आहे की 50% जागा या वाढवल्या जातील आणि 50% जागा वाढवल्या गेल्याच्या नंतर त्याच्या 1/3 जागा या महिलांच्यासाठी आरक्षित होतील. उदाहरणार्थ 542 समजा लोकसभेची स्ट्रेंथ आहे तर त्याच्या 50% जागा वाढवल्या जातील. म्हणजे जवळपास 270-71च्या आसपास काहीतरी किंवा ती संख्या जाईल आणि ती जी संख्या येईल 850च्या आसपास किंवा 842 त्याच्या 1/3 एवढ्या जागा महिलांच्यासाठी राखीव राहतील. अशा वेळेला मग डिलिमिटेशन करणं हे स्वाभाविकच आहे. जसं डिलिमिटेशन 2009च्या पूर्वी झालं आणि आत्ताची लोकसभा आहे ही 2009च्या डिलिमिटेशनच्या पद्धतीने आहे. त्याच पद्धतीने त्याची पद्धती सर्वसाधारण राहील. अशा पद्धतीचं एकंदरीत बिल आणण्याचं प्रस्तावित केलं जाणार आहे. त्याची माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या नेत्या विधिमंडळ पक्षाचे नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांचं पोटनिवडणूक बारामतीची जाहीर झालेली आहे. आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर इतर राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या बरोबरीस बारामतीची पोटनिवडणूक त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. 6 एप्रिलला बहिणी त्या ठिकाणी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता आमचं सारं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पूर्वीची निवडणूक महायुती वर्सेस महाविकास आघाडी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने ती निवडणूक लढवलेली होती. पोटनिवडणूक झाल्याच राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताईंनी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब यांचा उमेदवार असणार नाही असं घोषित केलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. त्यानंतर मग काँग्रेसकडनं प्रतिक्रिया आली की काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवार उभं करेल. खरं तर महाविकास आघाडी ही एका बाजूला आहेच, महायुती त्या ठिकाणी आहेच. तशी स्थिती आली तर मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलून, कारण ही पोटनिवडणूक दादांच्या दुर्दैवी निधनाने त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे ती शक्यतो बिनविरोध व्हावी असं आमचा एक प्रयत्न त्या ठिकाणी राहील. पण आवश्यकता असेल तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा दिल्लीमध्ये भेटून, कारण मधल्या कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आलं होतं, सपकाळांचं, वडेट्टीवारांचं सुद्धा स्टेटमेंट आलेलं होतं. म्हणून आवश्यकता वाटली तर त्या पद्धतीचा आम्ही प्रयत्न करू. उद्धवजींची सुद्धा आवश्यकता लागली तर भेट घेऊ, जेणेकरून, आणि शेवटी निवडणूक लोकशाहीमध्ये कोणाला लढवण्याचा अधिकार असतो, परंतु ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक होते आहे त्या दृष्टिकोनातूनच आमचा सर्वांचं तो प्रयत्न त्या ठिकाणी राहील. 6 तारखेला अर्ज भरायला पक्षाचे सर्व मंत्री असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी असू आणि मोठ्या मताधिक्याने किंवा बिनविरोध होणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी हा राहू शकतो. आता 6 एप्रिल पासून मला असं वाटतं 22-23 एप्रिलला मतदान आहे आणि मग 4 तारखेला निकाल लागेल. तर त्या दृष्टिकोनातूनच आम्ही या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्याचा अधिकतम प्रयत्न करतो आहोत. हा एक भाग झाला. मधल्या कालावधीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाने विशेष करून कोकणाच्या संदर्भामध्ये जे आंबा आणि काजूचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालंय त्या संदर्भात कोकणातल्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलवली होती. त्यावेळेला जे प्रेझेंटेशन डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिलं आणि कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव रस्तोगीजींनी दिलं, त्यामुळे 90% पीक हे गेलेलं आहे. 8 ते 10% पीक कदाचित येऊ शकेल. पण आताही वातावरणीय बदल जो काय दिसतोय कोकणामध्ये किंवा इथेही, त्याच्यामुळे तेवढं सुद्धा पीक मिळेल अशातली काय शक्यता नाही. तर त्या संदर्भातलं सुद्धा राज्य सरकारच्याकडनं मदतीचं घोषणा अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदय करणार होते असं आम्हाला लोकप्रतिनिधी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. माझाही प्रयत्न आहे की आज
केंद्रामधून या संदर्भात, कारण कोकणात पहिल्या प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी आहे. मी पंतप्रधान महोदयांचे आभार मानतो की काल लोकसभेमध्ये त्यांनी जे सविस्तर निवेदन, आज जे काही अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असं जे काही युद्ध चालू आहे त्याचे परिणाम आपल्या देशावरती काय काय होऊ शकतात या संदर्भातलं एक विस्तृत निवेदन पंतप्रधान महोदयांनी दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली, कारण आता खरीपाच्या पिकाच्या लागणारं युरिया किंवा DEP याच्याबद्दलचं काय होऊ शकेल, ग्राहकांच्या दृष्टिकोनातून गॅस सिलेंडर हा जो काय महत्वाचा स्वयंपाकाचा कुकिंगचा जो महत्वाचा मुद्दा असतो त्याच्याबद्दलचं काय होऊ शकेल, त्याबद्दल पेट्रोल आणि इतर इंधनाच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतंय, या साऱ्याचा एक विस्तृत निवेदन काल पंतप्रधान मोदी साहेबांनी सभागृहामध्ये दिलेलं असल्यामुळे देशांतील राज्यांतील नागरिकांना एक तऱ्हेचा दिलासा मिळालेला. अशा वेळेला वेगवेगळ्या उद्योगांच्या वरती सुद्धा परिणाम होऊ शकतो, कारण काही उद्योग हे गॅसवरती आधारित उद्योग आहेत, काही उद्योग हे विजेवरती आधारित आहेत, किंवा भवितव्यामध्ये अशी स्थिती उद्भवली तर रेल्वे लाईन जी का आज डिझेलवरती चालतात त्याचं विद्युतीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय प्रयत्न कसे करता येतील त्याचं एक विस्तृत निवेदन पंतप्रधान महोदयांच्या कालच्या त्या निवेदनाच्या माध्यमातून आलेलं होतं. काही हायड्रल पॉवर नव्याने जर काही निर्माण करता येऊ शकते काय, त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न भारत सरकार त्या ठिकाणी करणार आहे. अशा वेळेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली स्थिती याचं जाहीर केलेल्या बाबीचा विचार करत आम्ही नेमकं त्या ठिकाणी भारत सरकारच्याकडनं काय मांडू शकतो आहोत या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या सर्वांचे प्रयत्न त्या ठिकाणी आहेत. महत्वाचा मुद्दा म्हणजे आज दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर आज जी काय पोटनिवडणुकीत होणार आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा राणे उभ्या राहणार आहेत त्यावरती अधिक लक्ष आहे. मी आणि आमचे सर्व सहकारी मुख्यमंत्री महोदयांची विनंती करू, शिंदे साहेबांना पण विनंती करू की त्यांनी अर्ज भरण्याच्या दिवशी बारामतीला त्या ठिकाणी या. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आणि इतर दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांना भेटणार का, कधी भेटी घेणार आणि कोणाला भेटणार? एक मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीमध्ये ही जागा ही आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कडे आहे. आतापर्यंत राज्यात महायुती पण आहे आणि महाविकास आघाडी आहे, त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या पद्धतीप्रमाणे ती जागा साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामध्ये सुप्रियाताईंनी घोषणा केली की आम्ही उमेदवार देणार. त्याच्यानंतर जी राज्य पातळीवरती प्रतिक्रिया आलेली आहे, याचा अर्थ तो काय निर्णय झाला अशातला काय भाग नाही, प्रतिक्रिया आलेली आहे आणि ती प्रतिक्रिया निर्णय प्रक्रियेपर्यंत जर पोहोचणार असेल तर मग दिल्लीमध्ये येऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीला मी आणि प्रफुल्ल आम्ही त्या ठिकाणी भेटू. यात आजच साताऱ्यामध्ये प्रकार घडला, त्या अनुषंगाने म्हटलं गेलं की पक्ष फोडले तेव्हा पण लोकशाहीची हत्या झाली, पण आता कॅबिनेट मंत्री त्यात तुमच्या पक्षाचे नेते तिथे उभे असताना दिसले, सगळे हतबल दिसत होते पोलिसांसमोर, आणि काल तो मुद्दा सभागृहातही घातला. काल विधानसभेत विधान परिषदेमध्ये या विषयावरती चर्चा झाली, सभागृहामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये ते मांडलं गेलं. त्यानंतर मी जे ऐकलंय की मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये उत्तर देत असताना आज या विषयावरती सविस्तर निवेदन करण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये घोषित केले. तर स्वाभाविकपणाने या संदर्भातलं विवेचन मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी निश्चितपणाने करतील, कारण मकरंद आबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे वरिष्ठ सहकारी आहेत, मंत्री सुद्धा आहेत, शंभूराज हे सुद्धा मंत्री त्या ठिकाणी आहेत. त्या दोन्ही सभागृहामध्ये तिथे घडलेल्या घटनाचा क्रम सविस्तरपणाने त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सभागृहात ते ऐकलेलं आहे. अशा वेळेला चर्चेचा समारोप करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी हे आश्वस्त केलं की आज या विषयावरती सभागृहामध्ये ते निवेदन करणार आहेत. पण तुम्हाला पक्षाचे नेते म्हणून तुम्ही या प्रकरणी एनडीएचे घटक पक्ष आहात, एनडीएच्या घटक पक्षाला जर मंत्र्याला मारण होते तर तुम्ही काही एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची पण या संदर्भात चर्चा करणार? एक बाब नक्की आहे की सातारा पोलीस अधीक्षक आणि तिथले एलसीबीचे पोलीस अधिकारी यांनी निवडणुकीच्या दिवशी जे जे काय केलेलं आहे ते आपण संबंध चॅनेलवरती ते पाहिलेलं सुद्धा आहे, ते लोकल चॅनेलवरती सुद्धा लाईव्ह त्या ठिकाणी आहे. एवढंच नव्हे तर दोन्ही मंत्री महोदयांनी दोन्ही सभागृहामध्ये स्पष्टपणाने घटनाक्रम सांगितलेला आहे. हे शेवटी पोलिसी बळ हे चुकीचं आहे, पण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आज निवेदन करतील याचा अर्थ त्यांच्याकडे सुद्धा ती माहिती आहे आणि लोकशाहीमध्ये
शेवटी राज्यात आज आम्ही महायुतीमध्ये आहोत. एकत्रितपणाने देशामध्ये इंडियाच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या सोबत शिंदे साहेब म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत, हे त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. अशा वेळेला एका जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक पातळीवरती घडलेली घटना आणि पोलिसांचा हस्तक्षेप योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. साताऱ्यासारख्या प्रकार खपवून घेणार नाही. त्यांच्या पण हाताला मुख्यमंत्र्यांनी लागलं. उपमुख्यमंत्र्यांना आज थेट इशारा दिला असं समजून येते. रात्रपर्यंत दोघांची बैठक झाली आणि त्यात हेही सांगितलं की मोठा पाहून समजून घेतलं जाणार, पण अशा प्रकारचे ते खपवून घेणार. नाही, कोणाची बैठक झाली? मुख्यमंत्री शिंदेची आणि फडणवीसांची. शिंदेनी असा इशारा दिला असं म्हणतो. नाही आता फडणवीसांनी एक बाब कशा आहे की दोन नेत्यांची बैठक झाली असेल आणि त्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली असेल तर ती अधिकृत चर्चेचा तपशील आपल्या कोणाकडे नाही. ही फक्त सूत्रांच्या माध्यमातून आलेली माहिती आहे. ते दोन्ही राज्याचे नेते आहेत. मी पण घटक पक्षाचा एक राज्याचा प्रमुख आहे. जोपर्यंत त्या दोघांचा तपशील समजत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देणं उचित राहणार नाही. दोन्ही एक समाजदार नेते आहेत. कोएलिशन कसं चालवायचं दोघांनाही अनुभव आहे. 14 ते 19 देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार चालवलं. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा सरकार चालवलं. आताही देवेंद्रजी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीचे सरकार चालवत आहे. अशा वेळेला कोएलिशनचं सरकार चालवण्याचा दोघांनाही अनुभव आहे. त्याच्यामुळे एखादी घटना घडली त्याच्यात शंकाचं काय कारण आहे. ते दोघी नेते सक्षम आहेत, ते चर्चा करतील. त्यामुळे कुणी काय कोणाला इशारा दिला हा काय महत्वाचा भाग नाही. राज्य आम्हाला अधिक त्याच पद्धतीने चालवायचं आहे. इंडिया म्हणून चालवायचं आहे. देशामध्ये इंडिया म्हणून आम्ही काम करणार आहोत. काही वेळेला भांडायला लागतं, काही वेळेला एखादी घटना घडत असते, पण चर्चा अंती त्याच्यातनं अनेक मुद्दे संपुष्टात येऊ शकतात. भांडण आउटिंग पब्लिक आहे. काल विधान भवनात ज्या प्रकाराने दोन मित्रपक्ष तुषार दोषी पोलीस अधीक्षकांवर थेट निलंबनाचे आदेश दिले गेले. तेच पूर्वी आंतरवादी आणि कसले मित्रपक्ष इतर ठिकाणी ते अधीक्षक वादग्रस्त भूमिकेत दिसतात. एक असं आहे की तो उल्लेख शंभूराज देसाई यांनी त्यांच्या साताराच्या घटनेच्या नंतर बाईटमध्ये सुद्धा दिला. सभागृहामध्ये सुद्धा त्यांनी ते मांडला की ज्या वेळेला जालन्यामध्ये अंतरवेली त्या ठिकाणी जी काय घटना झाली त्यावेळेला सुद्धा ते पोलीस अधीक्षक होते. मला माहित नव्हतं की ते तिथे होते. पण शंभूराजांनी सांगितले याचा अर्थ ते नक्कीच कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांना ते साताराचे पालकमंत्री आहेत, त्यांना माहिती असेल. पण या सगळ्या गोष्टीचं ज्या वेळेला दोन नेते बसतील किंवा आमच्या नेत्यांना सुद्धा ज्यावेळेला बोलवलं जाईल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा साताराच्या घटनेमध्ये राष्ट्रवादीचे दोन पक्षाच्या मध्ये जास्ती उमेदवार निवडून आले. जिल्हा अध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. त्यामुळे चर्चेच्या वेळेला ज्या वेळेला आमच्या नेत्या म्हणून वहिनींना बोलवलं जाईल त्याला वहिनी सुद्धा पक्षाची भूमिका नक्कीच अशोक सराफ प्रकरणावरती मुख्यमंत्री सभागृहात बोलणार आहेत. त्याबद्दल सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत. काय नक्की विषय? नाही, मला माहित नाही ना. शेवटी मी दिल्लीमध्ये आहे. सभागृहाचं कामकाज चालू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटी नियमित होत असतात. उद्या विधानसभेचं अधिवेशन संपणार आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भेटी असू शकतात. इतरही काय बाबी असू शकतील. तर त्यांच्या दोघांच्या भेटीचा तपशील मला ज्ञात असत काही कारण नाही. पण महायुती मजबूत करणं आणि महायुतीमध्ये कुठे कुठे काय घटना घडल्या असतील तर त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं हे गेल्या अनेक वर्षामध्ये होतच आलेलं आहे. दादा असताना सुद्धा अनेक वेळेला दादा उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा व्हायची, उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांजवळ सुद्धा चर्चा व्हायची. अनेक वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी इथे असेल तर उपस्थित राहायचो. हा शेवटी हा प्रक्रियेचा भाग आहे. कोएलिशन गव्हर्नमेंट चालवत असताना महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य ज्या वेळेला आपलं कार्यक्षमपणाने काम करत असतं त्यावेळेला घटक पक्षांची संवाद एक महत्वाचा असतो. तो त्या ठिकाणी नियमित होत असतो. दुसरा मुद्दा असा आहे की राज्यामध्ये खऱ्या प्रकरणामध्ये रोज नवीन अपडेट येत आहेत. अधिकाऱ्यांचं सुद्धा नाव येते आणि तुमचा असेल किंवा पोलीस प्रदेशाचा राजीनामा वगैरे होते. तुमच्या पक्षांतर्गत काय चर्चा प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची त्याच्या मागणी होती आणि त्यांनी तेच उत्तर दिलं बोटाच्या संदर्भामध्ये. माझं पण बोट अडवलं. कोणी काय उत्तर द्यावं मला माहित नाही. माझं बोट
लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहे, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावाच्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच तोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर का माझ्या दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. पण कायदेशीर कारवाई करणार का? केली, मी गुन्हे दाखल केलेत. त्याच्यामुळे एक भाग आहे. दुसरी बाब असा आहे की दुसरा माफ केलेला सुद्धा जो नाहीच आहे तो पण आला. त्याच्यामुळे एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केले. एक सातपुते ज्येष्ठ IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत. त्यांनी त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. सखोलपणाने तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे. आज मुख्यमंत्री त्याच्यावरती निवेदन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझी सुद्धा मागणी स्पष्टपणाची आहे की याचा सखोल तपास व्हावा. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. आता माझ्या संदर्भातलं जे काय दाखवलं गेले त्याचा माझ्याकडनं खुलासा झालाय. यापेक्षा या गोष्टीला मी अधिक महत्व देऊ इच्छित नाही. याचं कारण जी घटना केव्हा घडले हे आपल्यापैकी सर्वांना ज्ञात आहे आणि त्यावेळचे 2024 मध्येच अलिबागमध्ये झालेली घटना आहे. आता याबद्दल माझ्यासारखा 40 वर्ष राजकारणात आहे. एका दिवसात मी नाही दिल्लीत आलो. राजकारणामध्ये माझी 40 वर्ष आहेत. माझी विश्वासार्हता आहे. आणि 19 सुद्धा मी महाविकास आघाडीकडे निवडून आलो. 24 इंडियामधून निवडून आलो. त्याच्यामुळे जनमानसामध्ये आहे जे सत्य आहे ते सत्य आहे. एकदा खुलासा केला. त्यापेक्षा माझ्यासारख्या मी अनेक अशा पद्धतीच्या आरोपाच्या फेरीतून गेलेलो आहे. माझं मन, माझ्या संवेदना, माझं काम करण्याची पद्धती माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला नक्की त्या ठिकाणी माहिती आहे. पण यापेक्षा याच्यावरती बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलं आहे आणि या संदर्भातला खुलासा केला गेलेला आहे. या संदर्भातला ज्यांनी कोणी आरोप केले त्यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हे त्या ठिकाणी दाखल करतो आहोत. पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून SIT स्थापन केली. अधिक खोलवरपणाने या संदर्भातला तपास करावा. जे कोण दोषी आढळतील त्या सर्वांच्या वरती कारवाई करावी. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या वरती सुद्धा कायद्यामध्ये जी तरतूद असेल त्या तरतुदीप्रमाणे त्याप्रमाणे कठोर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी ज्यांचे अशी फोटोज आहेत अशी अशी अशा माझी पद्धतीच्या मागणी पूजा तुमच्यासमोर कधी झाल्यात का? महिलांचे तुमच्यासमोर फोटो अशा माफ केले पद्धतीच्या जातात. कधी पूजा झाल्यात का? कारण अनेक मंत्री दिसत आहेत की जे पूजा करताना दिसत आहेत. तुमच्यासमोर अशा कधी पूजा झाल्यात का? तुम्ही तुमचे फोटो आहेत म्हणून हा प्रश्न आहे. कधी तुम्ही अशी पूजा केली आहे का? नाही, बघा, आपण सुद्धा राजधानीचे पत्रकार आहात आणि आपण सर्वजण एक आध्यात्मिक विचाराचे आहोत आणि मी श्रद्धा मानणार आहे पण मी अंधश्रद्धा नक्की नाही. अनेक वेळेला आपण आमच्याकडे गणपती येतात, गणपतीच्या निमित्ताने पूजा असतात, महाशिवरात्रीला जात असतो, तर रामनवमीच्या निमित्ताने अनेक मंदिरामध्ये माझ्या गाठीपिठी वर्षानुवर्षे होत असतात. त्याच्यामुळे कुठे मंदिरामध्ये जाणं म्हणजे काहीतरी तुम्ही दोष करणं असं नाही. मी पुन्हा एकदा वारंवार आपल्याला सांगू इच्छितोय पूर्णपणाने की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी आणि त्या सखोल चौकशीतून सर्व काही सत्य राज्यातील नव्हे तर देशाच्या जनतेपुढे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर आणावं आणि कठोर कारवाई करावी. एवढंच माझी या विषयावर मला आपल्याला सांगायचं. पहिला ज्यांचा आठवडा फोटो सत्रामध्ये आणि उल्लेख ज्यांचे केला, व्हिडिओज पहिला आहेत आठवडा त्यांच्यावरती पण सत्रामध्ये उल्लेख कारवाई केला आणि त्यामध्ये म्हटले की